आज आपण गणपती बाप्पासाठी झटपट होणारा मोदक करणार आहोत. करायला ना अगदी झटपट होतात. आता उकडीचे मोदक करायचे म्हटले की त्याला खूप वेळ जातो. पण तुमच्याकडे वेळ कमी आहे, पण तुम्हाला मोदक मात्र नैवेद्यासाठी बनवायचाच आहे. तर मग असा एकदा रसमलाई मोदक नक्की करून बघा. नमस्कार मंडळी, मी नीताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. पण हे पनीर ना मी घरी बनवलेलं आहे. जर तुमच्याकडे घरी अवेलेबल असेल तर तुम्ही ते वापरू शकता किंवा तुम्ही बाजारातून आणूनही बनवू शकता. पण इथे मी जे घरी बनवलेल्याचं पनीरचं माप होतं ते 200 ग्रॅम होतं. आता ह्या पनीरला ना तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरीही चालतं. पण आता घरी केले म्हटल्यावर ते ना ते जास्त मलईदार असतं. म्हणून मी हे ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही आहे. मोदक करताना सुद्धा आपल्याला हे जे पनीर आहे ना असं मलईदार असायला हवं. तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेलं आहे. असंच आपल्याला मोदक करण्यासाठी आपल्याला पनीर मऊसूत करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. पण तुम्ही कढई जर ॲल्युमिनियमची वापरत असाल तर त्यामध्ये 1 चमचा तुपाचा थोडा जास्त वापरावा. आणि त्यानंतर जे आपण मऊसूत केलेलं पनीर आहे ते कढईमध्ये थोडं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी 1 कप त्यामध्ये डेअरी व्हाईटनर टाकले किंवा मिल्क पावडर असेल तुम्ही तीही वापरू शकता. आणि 4 चमचे मी साखरेची पूड वापरलेली आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मार्केटमध्ये तुम्हाला जर डेअरी व्हाईटनर अवेलेबल होत असेल किंवा दूध पावडर अवेलेबल असेल, त्या दोघांपैकी तुम्हाला जे वापरायचे ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मी 4 ते 5 थेंब रसमलाई इसेन्स वापरलं आहे आणि येलो कलरचा फूड कलर वापरलेला आहे. आता फूड कलरही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. पनीरला तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा सगळा एक गोळा एकत्र तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. आता ह्या सर्व गोष्टींना ना 5 ते 6 मिनटं लागतात. कारण की डेअरी व्हाईटनर असेल किंवा मिल्क पावडर असेल, त्यालाही व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये वितळायला किंवा त्याला सेट व्हायला त्याला 4 ते 5 मिनटं द्यावे लागतात. आता ह्या सर्व गोष्टींसाठी मला जास्तीत जास्त 6 ते 7 मिनटं लागलेली आहेत. कारण एवढ्या वेळामध्ये आपलं पनीरही व्यवस्थितरित्या परतून होते. आता ह्या सर्वच गोष्टी तुम्ही बघू शकता, व्यवस्थितरित्या गोळा तयार झाला आहे, म्हणजे आपलं पनीर व्यवस्थितरित्या परतलेलं आहे. आता ह्या सर्व गोळ्याला आपल्याला कोमट थंड करून घ्यायचं आहे. जास्तही थंड करून नाही घ्यायचं आहे. आपल्या हाताला सोसवेल कितपर्यंत थंड झालं की त्यामध्ये पिस्त्याचे काप ॲड केलेले आहेत. तुम्हाला हवे तर तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतर मी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत. आता रसमलाई फ्लेवरचं बनवतो आहे म्हटलं त्यात गुलाबाच्या पाकळ्या ह्या आल्याच. आणि या सर्व गोष्टींना ना एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याचाही चांगला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता असा चांगला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपला मोदक करायला घ्यायचा आहे. इथे मोदक करण्यासाठी मी मोदकाच्या साच्याचा वापर केला आहे. आता साचा वापरत असताना पहिल्यांदा त्याला थोडा तुपाचा वापर करून घ्यावा. त्याला व्यवस्थितरित्या तूप लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं करून आपल्याला या सर्वच गोष्टी व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि आपला मोदक तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्यामध्ये छोटे छोटे पीसेस करून घेतलेत आणि त्याला व्यवस्थितरित्या सेट करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा खालची बाजू आपण व्यवस्थितरित्या पॅक करतो तेव्हा त्याला हाताने सुद्धा व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मोदक एकदम सेट होतो आणि तो फुटतही नाही. तुम्ही बघू शकता आपल्या मोदकाच्या काट्याही किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत ते. मग कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.